If the vital is unregenerated and enslaved to desire, passion and ego, then it is as harmful as it can otherwise be helpful. प्राणतत्वाचं हे एवढं मोठं कार्य आहे, त्यामुळे तो निश्चितपणे उपयुक्त तर आहेच, पण तो जर अनरिजनरेटेड असेल, म्हणजे त्याच्यावर संस्कार केले नाहीत, त्याला नीट वळण लावलं नाही, आणि तो जर इच्छा वासना, पॅशन म्हणजे आवेग किंवा अत्यंत तीव्रपणाने एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि इगो, अहंकार, स्वार्थ यांच्या जर तो अधीन झाला, तर त्याच्या इतका विघातक दुसरा कोणी नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की नाही, असेल तर सूत नाहीतर भूत. हे विधान प्राणाला अत्यंत तंतोतंतपणाने लागू पडेल असं प्राणाचं स्वरूप असतं. म्हणून त्याला नियंत्रित ठेवावं लागतं. प्राणाचं स्वरूप लक्षात घेताना आपण डोळ्यासमोर उखूर उधळलेला घोडा डोळ्यासमोर आणा. केवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये, पण तो जर उधळला तर घातक आहे. अगदी प्राणाचं कार्य देखील तसंच आहे. म्हणून बघा पुढे काय म्हटलंय, इव्हन इन ऑर्डिनरी लाईफ द व्हायटल हॅज टू बी कंट्रोल्ड बाय द माइंड अँड मेंटल विल, otherwise it brings disorder or disaster. साधनेच्या बाबतीत नाही, अगदी सामान्य जीवनाच्या बाबतीत सुद्धा श्री अरविंद असं म्हणतात की त्याला मनाद्वारे, म्हणजे आता बघा इथे प्राणाचं सगळं कार्य कुठे चाललंय आपण पाहिलं, मनाद्वारे जर त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं नाही तर सामान्य जीवनसुद्धा अतिशय कठीण होऊन जातं, असं त्याचं स्वरूप आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. शक्ती आहे, पण ती शक्ती नियंत्रित असली पाहिजे. जसं पाण्याचा प्रवाह डोळ्यासमोर आणा. जोपर्यंत नदीच्या 2 तीरांच्या मधून 2 किनाऱ्यांवरून ते नदीचं पाणी चाललेलं आहे, तोवर तीच नदी जीवनदायी असते. अगदी सगळं जीवन सुबत्ता ज्यातून निर्माण होते. पण तेच पाणी त्या तीरांचा बांध ओलांडून पलीकडे गेलं तर, पूर आला तर तीच नदी एकेकाळी जी जीवनदायी असते तीच सगळं जनजीवन उद्ध्वस्त करणारी ठरते. प्राणशक्तीचं कार्य देखील अगदी तसंच आहे, आणि म्हणून ती चॅनलाइज करायला लागते, तिला वळण लावावं लागतं. हे वळण लावण्याचं काम कोण करतं? त्या प्राणावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? तर मनाद्वारे हे नियंत्रण ठेवता येतं, किंवा चैत्य पुरुषाकडून हे नियंत्रण ठेवता येतं. आता चैत्य पुरुषाचा विचार आपण ओघामध्ये करणार आहोत नंतर, पण आत्ता जोपर्यंत आपल्याला चैत्य पुरुषाची जाणीव नाही आहे, तोपर्यंत मन त्याच्यावर नियंत्रण, अंकुश ठेवण्याचं काम हे मन करत असतो. आणि मनाने सातत्याने हे नियंत्रण ठेवलं तर मग प्राण काबूमध्ये राहतो. आणि ते जर झालं नाही तर जीवन अस्ताव्यस्त होतं. अगदी त्यातून विध्वंससुद्धा घडून येतो. कारण मदरनी याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मदर या चित्रकार होत्या, आणि त्यामुळे त्या जेव्हा एखाद्या गोष्टीचं वर्णन करतात तेव्हा जणू काही आपल्या डोळ्यांसमोर अगदी चित्र उभं राहतं. मदरनी या प्राणाचं वर्णन असं केलं आहे की जणू काही तो हुकुमशहा असतो. एखादा कर्दनकाळ हुकुमशहा असावा तसा प्राणाचं कार्य आहे. म्हणजे केव्हा जर त्याला वळण लावलेलं नसेल तर तो प्राण सगळं काही त्याला स्वतःसाठी हवं असतं. म्हणजे माझं समाधान होत असेल तर मी शक्ती पुरवीन, आणि जर माझं समाधान होत नसेल तर अगदी तो प्राणशक्ती ते काढून घेतो सगळी त्यातनं. म्हणजे एखादी गोष्ट आवडीची असेल तर तिथे प्राणशक्तीचा जोम, तिथला उत्साह बघण्यासारखा असतो.
आणि एखादं नावडीचं काम असेल तर जणू काही तिथली प्राणशक्ती अगदी क्षीण झाल्यासारखी, की काही जोमच नाही, करायचं म्हणून करतोय, अशा पद्धतीचं त्याचं ते सगळं स्वरूप असतं, असं माताजींनी सांगितलेलं आहे. म्हणून प्राणशक्तीच्या सहकार्याचं महत्त्व आहे आणि साधनेसाठी सुद्धा म्हणून त्याची जोड असणं आवश्यक आहे, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हे सगळं जे आत्ता आपण पाहिलं, प्राणशक्तीची जोड असेल तर एकदम उत्साह, एकदम उल्लसित, एकदम प्रसन्न, आणि तेच ती जोड नसेल तर, त्याच्या आवडीची ती गोष्ट नसेल, त्या प्राणाचं त्यातनं समाधान होणार नसेल तर मग त्यातला सगळा जोम, सगळा उत्साह निघून गेलेला आहे, नीरस झालेला आहे, असं ते सगळं होतं. याचमुळे जी प्राणप्रधान व्यक्ती आहे, त्या प्राणप्रधान व्यक्तीच्या बाबतीत आपण मगाशी उल्लेख केला तसं असेल तर सूत नाहीतर भूत अशी परिस्थिती असते. आणि त्याच व्यक्तीच्या बाबतीत ज्याला आपण मूड स्विंग्स म्हणतो, म्हणजे सारखे रंग बदलत असतात. आत्ता ती व्यक्ती उत्साहात असते आणि दुसऱ्या क्षणी एकदम निराशेच्या गर्तेमध्ये जाऊन पडलेली असते. अशा प्रकारची प्रचंड दोलायमानता हे प्राणप्रधान व्यक्तीचं एक लक्षण असतं. आणि त्यामुळे त्या प्राणावर नियंत्रण मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बघा, when people speak of a vital man, they mean one under the domination of vital force, not controlled by the mind or the spirit. जेव्हा प्राणप्रधान मनुष्य असं लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असा हा कर्दनकाळ वाटेल असा प्राणप्रधान मनुष्य असतो, ज्याच्यावर मनाची किंवा चैत्य पुरुषाची हुकूमत नसते, त्याचा नियंत्रण नसतं. तेव्हा त्याची ही अशी अवस्था असते आणि त्याला प्राणप्रधान मनुष्य असं म्हटलं जातं, असं श्री अरविंद इथे म्हणतात. आपल्या डोळ्यासमोर चटकन महाभारतातल्या 2 व्यक्तिरेखा येतात बघा, दुर्योधन आणि भीम. दुर्योधन आणि भीम या दोघांनाही प्राणप्रधान व्यक्ती आहेत त्या, म्हणजे त्यांच्याकडे प्राणशक्ती प्राधान्याने आहे, परंतु त्यातला एक कंट्रोल्ड आहे आणि दुसरा अनकंट्रोल्ड आहे. दुर्योधन ही व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने विकसित होत राहते, ती अगदी प्राणप्रधान व्यक्तीचं नेमकं चित्रण आहे. मी म्हणजेच सर्व काही आणि माझ्या भोवती सगळी दुनिया फिरली पाहिजे, मलाच सगळं मिळालं पाहिजे, म्हणजे सगळं राज्य मलाच मिळालं पाहिजे, ही जी महत्त्वाकांक्षा आहे ती दुर्योधनाच्या ठिकाणी पुरेपूर दिसते आणि त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. आणि तेच भीमाचं उदाहरण पाहिलं तर सगळी लक्षणं, गुणवैशिष्ट्य, शक्ती, ताकद, ऊर्जा, जोम या सगळ्या गोष्टी अगदी दुर्योधन आणि भीम यांच्यामध्ये या बाबतीत साधर्म्य आहे. पण भीमावरती युधिष्ठिरांचं नियंत्रण असल्यामुळे त्याची व्यक्तिरेखा वेगळी बनते आणि ती उपयुक्त ठरणारी ठरते. आणि दुर्योधनाची व्यक्तिरेखा मात्र विघातक अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये रमलेली दिसते. ही उदाहरणं लक्षात ठेवण्यासारखी आहेत.